नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त पाटील लिखित कादंबरी शापित सावल्या. प्रकरण 6. इनामदार राणोजीराजे जांभोळीकरांना आज स्वस्थ झोप लागणं शक्य नव्हतं. त्यांनी या कुशीवर त्या कुशीवर उतानं पालतं झोपून निद्रादेवीची आराधना केली. पण त्या अक्काबाई आज त्यांच्यावर रुसली होती आणि काही केल्या त्यांच्या मनधरणीला बधत नव्हती. मनात अशांती खदखदत असताना निद्रा त्यांच्याजवळ येणार तरी कशी? शिवाय भूतकाळातली बेचैन भूतं मानकुटला बसून एकेका गोष्टींची त्यांना आठवण करून देऊन निर्दयपणे त्यांचा छळ करीत होती. निद्रा ती दूर पिटाळून लावत होती. आबासाहेबांच्या जवळ तिला फिरकूही देत नव्हती. कासाविषयी असह्य झाली. तगमग पराकोटीला पोचली. अगतिक आबासाहेब अखेरीस कोवळ्या तरुणीच्या पुष्ट लुसलुशीत मावसल मांडीवर निद्रासुख देणाऱ्या मऊ मुलायम गादीवरून उठले आणि आपल्या शयन दालनात मागे पुढे एरझाऱ्या घालू लागले. कमरेला खादीचं धोतर तेवढं होतं. वरचं अर्धांग उघडच होतं. हवेत उष्मा असला तरी सिलिंग फॅन खोलीतील हवा ढवळून थोडासा गारवा निर्माण करत होता. आबासाहेबांना नेहमीच्या सवयीप्रमाणे पाठीवर हात बांधले होते. हातांना रग आलीच तर पाठीवरचे हात सुटत. दाढी मिशावर मस्तकावरून फिरून परत पाठीवर बांधले जात. रात्र चढत होती. आबासाहेबांच्या शयनकक्षेतला दिवा जळत होता. प्रकाशाची सोबत होती म्हणून ठीक, नाहीतर अंधारात भूतांचं धारिष्ट्य वाढतं आणि ते माणसाच्या मनाशी जीवघेणा खेळ खेळू लागतं. अंधार म्हणजे मृत प्रकाशाचा प्रेतात्माच. अपराधी माणसाचा आत्मा निखाऱ्यावर भाजून तो अंधार प्रेतात्मा चवीनं चघळत बसतो. आत्म्याचा चोथा परत निखाऱ्यावर ठेवतो. म्हणून आबासाहेब आपल्या खोलीतला दिवा विझवत नाहीत. अंधाराला असा मज्जाव केला तरी एक अडचण उरतेच. आपली सावली कुठे सोडायची? आपल्या सावलीपासून आपण स्वतःची सुटका करून घेऊ शकलो असतो तर किती बरं झालं असतं. ही सावली आपल्या अस्तित्वाला सदा चिकटलेली. माणसांच्या भूतकाळासारखी ही सावली किंवा या सावलीसारखाच माणसांचा भूतकाळ. तुम्ही दोन्हीपासून दूर पळून जाऊ शकत नाही. आपल्याला स्वतःपासूनच दूर पळून जाणं शक्य आहे काय? भूतकाळातल्या आपण वर्तमान काळातल्या आपणात असतोच. आपण आणि आपली सावली असे एक संघ, अखंड, अतूट अस्तित्व कायम असतंच. आबासाहेबांना भूतकाळ विसरायचं आहे म्हणजे त्यांना स्वतःलाच विसरायचं आहे. या विस्मृतीतच त्यांची शांती आहे. स्वतःच्या अस्तित्वाचं विसर्जन होईल तेव्हाच त्यांना शांती लाभेल. त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. हे विश्व परमात्म्याची सावली, हा देह आत्म्याची सावली. देह नष्ट होईल तेव्हा आत्मा या सावलीपासून सुटा होईल, अलग होईल. तेव्हाच त्याला चिरशांतीचा लाभ होईल. आज सगळीच भूतं जागी झाली आहेत. आज तशी कारणच घडली आहेत. पद्मिनी राजेंची प्रतिकृतीच अशी विजया नावाची मुलगी खोट्या सबबी सांगत या बंगल्यातच वास्तव्याला आली. एकटीच नव्हे तर आपल्या मुक्या बहिऱ्या बापाला घेऊन. काय उद्देश असेल या बापलेकींचा? आणि पद्मिनी राजेंचा काय संबंध असेल त्यांच्याशी? संबंध असणारच याबद्दल आपल्या मनात शंकाच उरली नाही. रात्री जेवणाच्या वेळी सगळे डायनिंग टेबलापाशी बसलेले असताना ती मुलगी शंभूराजेंकडे वेगळ्याच दृष्टीने सारखं का बघत होती. शंभूराजे तिला भावासारखा वाटतो म्हणून? हे गौडबंगाल काय आहे? सूनबाई मुंबईहून परत येण्याआधी सुटेल हे कोडं. आज कोल्हापूरला गेल्या सूनबाई परस्पर मुंबईला जाऊन शुगर फॅक्टरीची कामं ओरकून परताला 7-8 दिवस तरी सहज लागतील. त्या येईपर्यंत आणि आल्यानंतर काय घडणार आहे? आपल्या अंतर्मनातून येणारा आवाज सांगतो आहे, सावध रहा. संकटाची पावलं वाजत आहेत. कुणाच्या पावलाने येत आहे हे संकट? त्या संकटाचीच गडद सावली आपल्या मनावर पडल्याने आपण इतके बेचैन झालो आहोत काय? त्या संकटाची चाहूल या विजयाच्या आगमनाला लागली म्हणावं की उदय यादवच्या आगमनानं? भाऊराव चौगल्यांनी नेमकी आजच बातमी आणली. आपला एक वैरी आपल्यावर सूड उगवण्यासाठी पुऱ्या तयारीनिशी जांभोळीत आजच अवतरलाय. उदय यादव, आपल्या जुन्या वाड्याच्या देवडीवर बसून पहारा ठेवणाऱ्या क्षुद्र हरकाम्या खंडू यादवाचा पोरगा.
आपल्या दारच्या कुत्र्याचं पिल्लू आज मालकावरच भुंकतंय, चावू बघतंय, म्हणे BA LLB होऊन आला आहे म्हणून काय तो एका दाराच्या कुत्र्याची औलाद आहे ही वस्तुस्थिती बदलता येईल? आबासाहेबांना वाटलं वादळाचं घुंगावून आपल्याला ऐकू येतंय. या वादळाचं भय नाही वाटत. अशी कैक वादळ या हिम्मत बहाद्दर रानोजी राजेंनी चिरवलीत, पचवलीत. वावटळीच्या झिंज्या धरून त्याला गरगर फिरवून आकाशात भिरकवण्याची ताकद आहे अजून या मनगटात. झंझावाताची दाढी धरून त्याला आजही झिंजाडून गडाबडा लोळण घ्यायला लावण्याचं आपल्यात सामर्थ्य आहे. तुफानाच्या वारूवर मांड ठोकायची हिम्मत आहे आपल्यात. आपले पूर्वज या धर्मगडाचे किल्लेदार होते. त्यांचे वारसदारही पहाडी छातीचे बुलंद बाहूंचे आहेत. जानोळीसहित 5 गावांचं इनाम स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुपुत्राने छत्रपती राजाराम महाराजांनी पाटलोजी जाधवाला बहाल केलं. ते या घराण्याचा त्याग पाहूनच पराक्रमावर खुश होऊन मोगलांनी त्यांच्या मोहिमेच्या रस्त्यात अडवा आलेला हा गड घेण्यासाठी किती आटाबिटा केला. 15 दिवस पुढची मोहीम थांबवून गडाला वेढा देऊन बसले. शेवटी हा लहानसा गड जिंकला नाही तर आपली नाचक्की होईल म्हणून मोगलांनी जोरदार चढाई केली. रामजी जाधवाला खंडीला पिंडी असे 21 मुलगे होते. ते सगळे या निर्णायकी निकराच्या लढाईत उतरले. 20 भाऊ धारातीर्थी पडले. एक पाटलोजी तेवढा वाचला. संतोजी घोरपाड्याची सेना अचानक वावटळीसारखी मदतीला आली आणि मोगलांचा वेढा उधळून लावून गेली. गोंधळलेल्या मोगल सेनेची घाबरगुंडी उडाली. धर्मगडाचा नाद सोडून ते संताजीच्या शोधात गेले. धर्मगड अजिंक्य राहिला. त्याच्या रक्षणार्थ जाधव घराण्यानं 20 भावांचं एकाच लढाईत बळी दिल्याचं छत्रपती राजाराम महाराजांना कळलं. तेव्हा त्यांनी पाटलोजी जाधव या 21व्या भावाला या परिसराचं इनाम दिलं. ही इनामदारी जाणीवलीकरांच्या पराक्रमाला इमानाला मिळालेली बक्षिसी होती. आबासाहेब या घराण्याचे वारसदार त्यांना पुढच्या संकटाचं सावट घाबरवू शकणार नाही. आबासाहेबांना भूतकाळ छळत होता, भिववत होता. त्याचं विकट हास्य त्यांना ऐकू येत होतं. रानोजी राजांच्या रक्तातच इश्कबाजीची नशा होती. बेदरकार वृत्तीमुळे बेफाम वासनेच्या वारूवर ते आरूढ झाले आणि तो बेलगाम वारू अनावरपणे उधाळला. कोवळ्या वयातच राणोजी राजे देखण्या युवतींची शिकार करू लागले. कोल्हापुरातल्या तालमीत व्यायामानं कुस्तीनं कमावलेला देह कसदार खाण्यानं पुष्ट, पिळदार आणि बलिष्ठ झाला होता. अंगातील रग जिरवायला ते इश्काचे रंग खिळू लागले. त्यांना इंग्लिश शिकवायला येणाऱ्या सुसान हार्डस्टोन या अमेरिकन पुरीच्या गोऱ्या कात्रीनं प्रथम त्यांना भरळ पाडली. मिस हार्डस्टोन त्यांची पहिली स्वीट हार्ट. राणोजी राजेंचे वडील कोल्हापूर दरबारातील एक वजनदार प्रतिष्ठित सरदारांपैकी एक होते. हार्डस्टोन कुटुंबांशी त्यांची चांगलीच ओळख होती. केवळ हौसेखातर सुसॅननं राणोजी राजांना इंग्लिश शिकवायचं कबूल केलं होतं. ती स्वतः कोल्हापुरातील जानोळीकरांच्या बंगल्यावर यायची. अगदी मनापासून कळकळीनं राणोजी राजेंना शिकवायची. पण तरुण राणोजी राजेंचे डोळे त्या श्वेतवर्णी तरुणीचं शरीर तपशिलासह वाचण्यात गडलेलं असायचं. एक दिवस ते डोळे वासनांत झाले आणि राणोजी राजेंनी सुसॅनला मिठी मारली. भयभीत सुसॅन बेशुद्ध पडली. राणोजी राजेंना वाटलं आपल्या जोरदार आवेगी मिठीत गुदमरून घुसमटून सुसान मेली. त्यांनी कोल्हापुरातनं पळ काढला आणि जानोळी गाठलं. दादासाहेबांना ते प्रकरण मिटवेपर्यंत नाके नऊ आलं. राणोजी राजे नुकतेच मॅट्रिक झाले होते. पण या प्रकरणानंतर दादासाहेबांनी त्यांना कोल्हापूरला कॉलेजला पाठवायचं नाही असं ठरवलं. आणि राणोजी राजेही शिकायला फारसे उत्सुक नव्हते. त्यांचं सरसरतं तारुण्यात आयुष्यातला विविध सुखोपभोग घ्यायला उत्कंठित झालं होतं. जानोळी तर त्यांचंच राज्य होतं. या जानोळीकर इनामदार घराण्यानं आपल्या नावाला राजेपद सोडून वापरण्याची रीत रूढ केली होती. प्रत्यक्षात त्यांचं स्वतंत्र संस्थान नसलं तरी एखाद्या संस्थाना इतकीच त्यांची वतनदारी आणि इनामदारी वजनदार आणि प्रतिष्ठित होती. या परिसरातल्या लोकांचे ते सरकारच होते. कायदे कोल्हापूर दरबारचे असले आणि इंग्रजांकडे सार्वभौमत्व असलं तरी जानोळीकर आपल्या सरकारचाच अंमल चालवीत. शेकडो एकर इनाम जमिनीचं कुळाकडून प्रचंड प्रमाणात उत्पन्न मिळत असे.
सत्ता, संपत्ती आणि खानदान यांच्या बळांचा वापर राणोजीराजे मन चाहेल तसा करू शकत होते. तसं त्यांचं औदार्यही मोठं होतं. औदार्यानं उधळेपणाची कड गाठली होती. चैनबाजीवर ते अमाप पैसा उधळत. नाटकवाले, तमासगीर, गायक इत्यादी कलावंतांना ते मुक्त हस्ते मदत करीत. इतर सरदार, जहागीरदार, सावकार, जमीनदार यांच्यापेक्षा जास्त बिदागी देण्यात राणोजी राजांना आपली प्रतिष्ठा सांभाळल्याचा, वाढवल्याचा आनंद मिळत असे. जे इतरांकडे नाही ते आपल्याकडे असावे या हव्यासापोटी अनेक मौल्यवान दुर्मिळ वस्तूंचा संग्रह समृद्ध करण्यासाठी ते अमाप पैसा खर्च करीत. कलाकारांना, कारागिरांना आधार, आश्रय देण्यात ते आपला आणखी एक हेतू साध्य करीत. तरुण स्त्री कलावंतांच्या कलेचा आस्वाद तर ते घेतच, शिवाय तिच्या देखण्या देहदौलतीचा उपभोगही घेत. ऐन जवानीत राणोजी राजेंना बायकांचा मोठा नाद लागला. डोंबारणी, कोल्हाटीपासून युरोपियन लेडीजपर्यंत अनेक सुंदर कामदा त्यांनी आपल्या शेजेवर ओढल्या. काही कामुक कलावंतांनी खुशीनं त्यांची शय्या शोभत केली. काही व्यवहार चतुर प्रमोदांनी त्यांच्या मदन मंचावर रथक्रीडेत सहभागी होऊन धनप्राप्ती करून घेतली. काही आगतिक स्त्रियांना परिस्थितीच्या दबावाखाली आपलं शरीर त्यांच्या स्वाधीन करावं लागलं. 2-3 अबलांवर राणोजी राजेंनी सरळ बळजोरी करून आपली वासना तृप्त करून घेतली. स्त्रियांवरील अत्याचाराचे असे 2-3 प्रकार त्यांच्या हातून घडले, पण ती प्रकरणे त्यांनी अक्कल हुशारीने दाबून टाकली होती. जानोळीच्या परिसरातील लोकांना सरकारांच्या रंगढंगाचे काही वाटत नसे. असे रंगढंग बड्या लोकांनी काय नाही करायचे तर मग कुणी करायचे? 2 वेळच्या अन्नाला महाग झालेल्या रायतेला असली इश्कबाजी सुचेलच कशी? असे चैनबाजी चोचले समर्थ श्रीमंतांना सुचणार. तरुण सरकारांच्या लफडी भानगडीविषयी लोक मोठ्या कौतुकानं बोलत, चविष्टपणे चर्चा करीत. सरकार वाड्यावर नाचगाणं असलं की गर्दी करीत. सरकारांच्या औदार्याची तारीफ करीत. त्यांच्या कला प्रेमाचं गुणगान गात. राणोजी राजांना इतर व्यसनं मात्र शिवू शकली नव्हती. त्यांनी मद्याला कधी स्पर्श केला नाही. तोंडी लावायला पान सिगरेटसुद्धा कधी हाती घेतली नाही. कलावंतिनीच्या हातून सुद्धा तांबूल भक्षण कधी केलं नाही. शरीर स्वच्छ, निरोगी आणि बळकट ठेवण्याकडे त्यांचा कटाक्ष होता. वासना सुखाचं वेड लागल्यानं त्या सुखप्राप्तीचं साधन जे शरीर ते शुद्ध, शक्तिशाली, क्षमतापूर्ण ठेवणं आवश्यकच होतं. तलवार गाजवण्याचा काळ आता मागे पडला होता. पण बहादुरी सिद्ध करण्यासाठी बंदूक खांद्यावर घेऊन शिकारीच्या नादात राणोजी राजेंनी जंगलही तुडवली. पण हा छंदही माफक प्रमाणातच केला. बाई हा एक वीक पॉईंट सोडला तर राणोजी राजेंचे अनेक लक्षणीय स्ट्रॉंग पॉईंट्स होते. पण ते सगळे स्त्रीलंपटपणामुळे झाकळून गेले होते. गोरगरिबांचे ते अन्नदाते होते. सरकार वाड्यावर मदतीच्या अपेक्षेने गेला गरजवंत कधी रिक्त हस्तानं परतला नव्हता. कुणा दीन दुबळ्या दलित जनांची त्यांनी कधी नाडवणूक, गांजवणूक केली नव्हती. अकारण रयतेला पीडा दिली नव्हती. दुष्काळ पीडितांची उपासमार होऊ नये म्हणून एका वर्षी परप्रांतातून अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात आयात करण्यासाठी आपल्या संग्रहातील अनेक मौल्यवान वस्तू विकायलाही त्यांनी अनुमान केला नव्हता. शाळा बांधण्यासाठी, विहिरी काढण्यासाठी ते भरघोस मदत करीत. शिक्षण, शेती सुधारणा, अस्पृश्योद्धार वगैरे बाबत पुढाकार घेऊन त्याने आपलं पुरोगामित्व सिद्धही केलं होतं. पण या सगळ्या गोष्टीत त्यांच्या मध्ययुगीन शिलेदारी वृत्तीचा, सरंजामी गुणांचाच नव्या स्वरूपातला आविष्कार आढळत असे. मदत देणे हा औदार्याचा भाग होता. दलित दिनजनांना आपलं म्हणण्यात त्यांच्या दिलदारीचा भाग होता. पुरोगामी चळवळीतील पुढाकारात त्यांचे राजेपण टिकवण्याचाच त्यांचा उद्देश होता. राणोजी राजेंची इंग्रज सत्तेशी असलेली निष्ठाही त्यांच्या मर्यादा स्पष्ट करी. इंग्रजांचे श्रेष्ठत्व त्यांच्या मनाने स्वीकारले होते. इंग्रजांची सत्ता हिंदुस्थानला हितकारकच आहे आणि नजीकच्या भविष्यात तरी ही सत्ता उकडून काढणे हिंदी पुढाऱ्यांना शक्य नाही, अशी त्यांची प्रामाणिक धारणा होती. इंग्रजांची सत्ता टिकून राहावी असं वाटण्यात एक स्वार्थी भाव होताच. हिंदी पुढाऱ्यांच्या हातात स्वातंत्र्यानंतर सत्ता गेली तर आपल्यासारख्या सरंजाम दमांची हद्दी संपणार, हे राणोजीराजे चांगलं ओळखून होते. इंग्रजांचे मांडलिक बनून राहण्यात सगळ्या संस्थानिकांना त्याकडे धन्यता वाटत असे. नामधारी का होईना,
आपण राजे आहोत ही भावना त्यांना सुखावणारी होती. आपल्या बेगडी स्वायत्त सत्तेचे हाडू सगळं धन्याशी इमान राखणाऱ्या कुत्र्यांची दशा करून टाकणाऱ्या ब्रिटिशांचा हा धूर्तपणा स्वार्थांध संस्थानिकांना कसा दिसणार? या राजे लोकांच्या प्रिय गोष्टी होत्या शिकार, मोटारी, क्रीडा, भव्य वैभवशाली निवासस्थाने, जनानखाना, हिरे मानकं आणि पूर्वजांच्या पराक्रमाचा खानदानाचा अभिमान. राणोजी राजे या राजांच्यापेक्षा कमी राजनिष्ठ नव्हते, कमी भोगनिष्ठ नव्हते, कमी सरंजामी वृत्तीचे नव्हते. ब्रिटिश राजसत्तेशी इमान बाळगणं हा राणोजी राजेंचा धर्म बनला होता. अशा परिस्थितीत त्यांचे सुपुत्र प्रतापराजे ती परकी राजसत्ता उलटून पाडण्याच्या महत्कार्यात गुंतल्याचं आढळलं तेव्हा इनामदार जानोळीकरांना धक्काच बसला. मॅट्रिकपर्यंत शिकलेल्या राणोजी राजेंना शिक्षणाचं महत्त्व कळत होतं. म्हणूनच त्यांनी प्रतापराजेंना भरपूर शिकवायचं ठरवलं होतं. हे एकुलते एक चिरंजीव होतेही हुशार, बुद्धिमान आणि अभ्यासू. विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक केंद्र असल्या पुण्यात त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण व्हावं असं आबासाहेबांचं मत होतं. पण प्रतापराजेंच्या मातोश्री शालिनी राजेंची इच्छा त्यांना शिक्षणासाठी इतक्या दूरच्या शहरी पाठवू नये, कोल्हापुरातच ठेवावं, आपल्या एकुलत्या एका लाडक्या लेकानं आईच्या डोळ्यांपुढे असावं अशी त्यांची इच्छा. राणोजी राजेंनी आपल्या बाहेरख्याली वागणुकीनं आपल्या पत्नीचं मन दुखावलं होतं. पण प्रतापराजेंच्या शिक्षण प्रकरणी मात्र त्यांच्या इच्छेला मान दिला. कोल्हापुरातील आपल्या बंगल्यात त्यांची राहण्याची व्यवस्था केली गेली. प्रतापराजे राजाराम कॉलेजमध्ये शिकू लागले. कोल्हापुरात आपले चिरंजीव शिक्षणाबरोबर राजकारणातही रस घेत असल्याचं लवकरच आबासाहेबांच्या कानी आलं आणि ते अस्वस्थ झाले. एका हितचिंतकाने दिलेल्या बातमीनं तर त्यांची झोपच उडाली. प्रतापराजेंचं राजकारण विवेकाचं, मवाळ नेमस्तांचं नव्हतं, तर ते जहाल दहशतवाद्यांच्या कोंडाळ्यात अडकून पडलं होतं आणि विध्वंसक कारवाया करण्याची योजना आखण्यात गुंतलं होतं. आबासाहेबांच्या दृष्टीनं हे भयंकर होतं. आईसाहेबांच्या दृष्टीनं जीवावर बेतणारं होतं, म्हणून त्यांनाही चिंता लागून राहिली होती. एकदा प्रतापराजे जानोळीला घरी आले असताना आबासाहेबांनी त्यांची कानउघडणी करायचं ठरवलं. आईसाहेबांनाही आपल्या लेकाला 4 समजुतीच्या शहाणपणाच्या गोष्टी सांगायच्या होत्या. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.